संपूर्ण राज्यात आज दत्त जन्मोत्सव साजरा होत आहे। सिंधुदुर्गातील कुडामधील माणगावमधील दत्त मंदिरात आज दत्त जन्मोत्सव जो आहे तो संध्याकाळी 6 वाजता साजरा होणार आहे। मात्र सकाळपासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। प्राचीन असं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहासही जुनाच आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर सकाळपासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती दर्शनासाठी लागलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे। त्यासोबतच जर पाहिलं असेल तर आकर्षक फुलांनी मंदिराला सजवलेलं देखील पाहायला मिळत आहे। परमपूज्य परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी या मंदिर जे आहे हे उभारलेलं आहे आणि याच मंदिरात बसून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जो आहे तो परमपूज्य परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी लिहिलेला आहे आणि त्या मंत्राचा जयघोष जो आहे तो संपूर्ण दत्त संप्रदायात सध्या मंत्रोच्चार जो आहे तो केला जातो। त्यामुळेच या मंदिराला अनन्यसाधारण जे आहे ते महत्त्व आपल्याला पाहायला मिळत आहे। दसरा दत्त जन्मोत्सव माणगावमध्ये साजरा होणार आहे, तर कशा पद्धतीने तयारी केली आणि कुठून कुठून भाविक येतात? मेषम केशम सुशंभुं भुवनवनमहं मारहं रत्नरत्नं वंदे श्रीदेवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कंजकंजं मामज्ञं मत्तमर्भं भवद्वसुहं वासना सर्वसंगे मातस्पातसुदस्ते वराहस्वरे देशिके शिष्यशिष्यं श्री गुरुदेवदत्त। आज दत्त जयंती उत्सव माणगावमध्ये सुरू होतोय। परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आणि तिथपासून अखंडपणे या दत्त जयंती उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपारा हा जो मंत्र आहे याच्या उद्घोषामध्ये हा दत्त जयंती उत्सव साजरा होतो। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र ब्रह्मवर्थ इथे महाराजांना स्फुरला। संपूर्ण विश्वामध्ये याचं नामस्मरण केलं जातं। बऱ्याच लोकांना माहीत असेल की हा टेंबे स्वामी महाराजांनी दिलेला मंत्र आहे, परंतु आता या विविध माध्यमातून याचा प्रसार होतो आहे आणि आमचं हे मंदिर जे आहे हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी ऊर्जित अवस्थेमध्ये आलेलं आहे। प्रचंड या ठिकाणी गर्दी होते। आज संध्याकाळी 6च्या दरम्यान दत्त जयंती उत्सव आपण साजरा करणार आहोत। लांब लोक इथे येतात। महाराजांनी पूर्णपणे भारतभर अगदी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत पायी पदभ्रमण केलेलं आहे। परमहंस परिव्राजकाचार्य असं त्यांना त्यामुळे म्हटलं जातं। महाराजांनी एकूण 23 चातुर्मास आपल्या संपूर्ण कालावधीमध्ये केलेत। माणगाव हे त्यांचं जन्मस्थान आणि गरुडेश्वरला म्हणजे ज्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे त्या ठिकाणी त्यांचं समाधीस्थान आहे। त्यामुळे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूमधनं वगैरे बरेच भाविक आपल्याकडे या कार्यक्रमासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात आपण हा उत्सव साजरा करत आहोत। या ठिकाणी दुपारी महाप्रसादाची सोय केलेली आहे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी। तसंच संध्याकाळी 6 वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल आणि उद्या समाराधना होईल, ललिताचं कीर्तन होईल, दशावतारी नाट्यप्रयोग होईल आणि त्यानंतर उद्या रात्र या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। दत्त संप्रदायात या मंदिराचं किती महत्त्व आहे? टेंबे स्वामी महाराज यांना थोरले महाराज म्हणून ओळखलं जातात। संपूर्ण भारतभर परिचित आहेत ते आणि त्यामुळे नृसिंहवाडी किंवा गाणगापूर या ठिकाणी महाराजांना महत्त्व अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि स्थानही त्या ठिकाणी आहे। कारण या दोन्ही ठिकाणची जी परंपरा आहे किंवा घडीची आहे बऱ्याच प्रमाणात महाराजांनीच बसवलेली आहे। त्यामुळे नरसोबाची वाडी किंवा गाणगापूरमधनं देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी नित्य लोकांचं येणं जाणं असतं, पुजारी वर्गाचं येणं जाणं असतं आणि महाराजांना ते अगदी आदरानंच त्यांचा संबोध बोलत असतात महाराजांबद्दल। महाराजांची ग्रंथसंपदा देखील विपुल आहे। त्यांनी गुरुचरित्राचं रूपांतर समश्लोकी गुरुचरित्रामध्ये केलं आहे, द्विशास्त्री गुरुचरित्रामध्ये केलेलं आहे। तसंच नित्यपठणासाठी म्हणून 700 श्लोकामध्ये त्यांचं रूपांतर केले, त्याला समश्लोकी गुरुचरित्र असं म्हटलं जातं आणि चिकार वाङ्मय असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये महाराज अगदी अव्वल दर्जाचं स्थान आहे।
त्यासोबतच जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या ठिकाणाहून मोठ्या संख्येने दत्तभक्त जे आहेत ते या ठिकाणी दरवर्षी दत्त जन्मोत्सवाला त्यासोबतच विविध कार्यक्रमांना गर्दी करताना पाहायला मिळतात. सध्या सकाळपासूनच दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, ABP माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.